हाय मुलांनो, आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 4th सब्जेक्ट मराठी टॉपिक नंबर 7 गंमत कोडे याची प्रश्न उत्तरे व स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारे हे जे काही गंमत कोडे आहेत ते सोडवणार आहोत। या गंमत कोड्यामध्ये हे जे काही चित्र आहेत त्या सगळ्या चित्रांच्या आपण मराठीमध्ये व इंग्रजीमध्ये नावे आपण पाहणार आहोत, त्याचं स्पष्टीकरण तुम्ही पाहणार आहोत। चला तर पाहूया। त्याचबरोबर त्याचं तुम्हाला इंग्लिश व मराठीमध्ये तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन सुद्धा आहे, ते सुद्धा आपण शिकणार आहोत। चला तर पाहूया। धडा 8 गंमत कोडे। अ आ ओ औ अम या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्रे शोधा, दाखवा व नावे सांगा। तर तुम्हाला काय करायचे मुलांनो, हे जे चित्र आहे या चित्रामधून अ पासून तयार होणारे शब्द, अ पासून तयार होणारे शब्दांची चित्र शोधायचे। आ पासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्रे, ओ पासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्रे, औ पासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्रे आणि अम पासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्रे तुम्हाला शोधायची आहेत आणि ते तुम्हाला या ठिकाणी दाखवायची सुद्धा आहेत आणि त्याची नावे सुद्धा सांगायची आहेत। तर आता आपण यामध्ये अगोदर यांची सगळ्यांची नावे पाहून घेऊ आणि नावे पाहिल्यानंतर आपण अ पासून तयार होणारे जे काही शब्द आहेत त्या शब्दांची चित्रे वेगळे पाहणार आहोत। आ पासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्रे वेगळ्या स्लाइडवरती, ओ पासून वेगळ्या स्लाइड, अम पासून वेगळ्या स्लाइडवरती आणि औचे चित्र शब्द नाही आहेत, तर आपण तुम्हाला ते कळेलच। चला तर पाहूया। तर अशा प्रकारे पहिला आहे अ अडकित्ता, याला आपण इंग्लिशमध्ये नटकटर बोलतो। त्यानंतर आहे अननस, अननसला आपण पायनॅपल बोलतो। त्यानंतर आहे आरसा, आरशाला आपण मिरर बोलतो मराठीमध्ये। त्यानंतर आहे आंबा, आंब्याला आपण मँगो बोलतो इंग्रजीमध्ये। त्यानंतर ओठ, ओठला आपण लिप्स बोलतो इंग्रजीमध्ये। त्यानंतर आहे ओढणी, ओढणीला आपण डेकोरेटिव्ह स्कार्फ किंवा वेल बोलतो इंग्रजीमध्ये। त्यानंतर आहे अंडे, अंडेला आपण पासून अंडे, अंड्याला आपण एग्स बोलतो। त्यानंतर आहे अंगठी, अंगठीला आपण रिंग बोलतो। त्यानंतर आहे अंजीर, अंजीरला आपण फिग्स बोलतो। त्यानंतर आहे टोपी, टोपीला आपण कॅप बोलतो। त्यानंतर आहे आईस्क्रीम, आईस्क्रीमला आपण आईस्क्रीमच बोलतो। त्यानंतर आहे फणस, फणसला आपण जॅकफ्रूट बोलतो। त्यानंतर फुगा, फुग्याला आपण बलून बोलतो। त्यानंतर आहे नांगर, शेतीमध्ये काम करण्यासाठी शेतकरी वापरतात तो नांगर, नांगरला आपण इंग्रजीमध्ये प्लग बोलतो। त्यानंतर आहे दप्तर, दप्तरला आपण स्कूल बॅग आहे ना मुलांना तुमची, त्याला दप्तर बोलतात। त्यानंतर आहे पुस्तक, पुस्तकला बुक बोलतात। त्यानंतर आहे टेबल, टेबलला या ठिकाणी टेबल लिहिले पण टेबलला मराठीमध्ये मेज बोलतात, मेज इंग्रजीमध्ये टेबल, मराठीमध्ये मेज, मेज बोलतात। त्यानंतर आहे कुलूप, कुलूपला लॉक बोलतात। त्यानंतर आहे केळी, केळीला बनाना बोलतात। तर अशा प्रकारे आपण या सगळ्यांची इंग्रजी व मराठीमध्ये या सगळ्या चित्रांना काय बोलतात ते पाहिलेलं आहे। आता आपण पाहणार आहोत अ या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्रे शोधायची आपल्याला आणि नावं सुद्धा आपण ते दिलेलं आहे। सगळ्या अ ते अम पर्यंत सगळं आपण दिलेलं आहे। चला पाहूया आपण। आता सगळ्यात अगोदर आहे अ अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्र व नावे। तर अ अक्षरापासून कोणते शब्द व शब्दांची चित्र होतं, तर अ पासून अडकित्ता होतो। पहा, अ पासून अडकित्ता, तर त्याचं आपण चित्र शोधलं, त्याचं नाव पण लिहिलं आणि त्याला इंग्रजीत काय बोलतात ते सुद्धा तुम्हाला, त्याला अडकित्त्याला नटखटर असं बोलतात। त्यानंतर आहे अननस, अ पासून तयार होणारा शब्द आहे अननस, या ठिकाणी अननस लिहू शकता तुम्ही आणि लिहू शकता, सांगू शकता, आणि त्याला इंग्रजीमध्ये पायनॅपल बोलतात। त्यानंतर आहे आता पहा, आ अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्र व नावे। आता आ पासून कोणते चित्र तयार होतात, आ पासून आरसा, आरसा बरोबर, आरसा, आणि आरशाला इंग्रजीमध्ये बोलतात मिरर, तसं तुम्ही सांगू शकता, लिहू शकता। त्यानंतर आहे आपासून आईस्क्रीम, आईस्क्रीम तुम्ही असं मराठीत लिहू शकता आणि इंग्रजीमध्ये त्याचं स्पेलिंग लिहू शकता अशा प्रकारे। त्यानंतर आहे आपासून आंबा, तर आंबा तुम्ही असं मराठीत लिहू शकता आणि इंग्रजीमध्ये त्याला बोलतात मँगो, ते सुद्धा तुम्ही असं स्पेलिंग लिहू शकता। त्यानंतर आहे मुलांनो ओ अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्र व नावे। तर ओ पासून काय होतं पहा, ओ पासून ओठ,
ओट आपण तुम्ही असं लिहू शकता, सांगू शकता. आणि त्याचबरोबर ओटला इंग्रजीमध्ये लिप्स बोलतात. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, सांगू शकता. त्यानंतर आहे या ठिकाणी पहा ओढणी आहे. या ठिकाणी हा जो मुलीचा ड्रेस आहे तिच्या खांद्यावर जे आहे ही काय साईडला ही आहे ओढणी, त्याला मराठीमध्ये ओढणी बोलतात. आणि ओढणीला इंग्रजीमध्ये बोलतात डेकोरेटिव्ह स्कार्फ किंवा वेल बोलतात, वेल. ओके. त्यानंतर आहे औ अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्र नाहीत. तर आपण जे पाहिलं मग सुद्धा सुरुवातीला, तर औ अक्षरापासून तयार होणारे शब्द पण नाहीत त्याच्यामध्ये, त्या चित्रामध्ये, आणि चित्र पण नाहीत. तर अशा प्रकारे पुढचं आपण पाहूया. अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्र. आता पासून कोणती चित्र तयार होतात? पासून होतं अंडे. या पहा अंडे. पासून अंडे. अंडेला इंग्रजीमध्ये बोलतात एग्स. त्यानंतर आहे पासून अंगठी. अंगठी असं लिहू शकता आणि त्याला इंग्रजीमध्ये तुम्ही बोलतात रिंग बोलता. ओके. त्यानंतर आहे पासून अंजीर. ओके. अंजीरला आपण इंग्रजीमध्ये तुम्ही बोलू शकता फिग. फिग बोलता. ओके. फिग. त्यानंतर आहे पहा पुढे आहे आता आपण आ ओ औचे तर शब्द आणि चित्र पण नाही. आता अमचं पाहिलं. आता आ ओ औ अक्षरा व्यतिरिक्त तयार होणाऱ्या शब्दांची चित्र व नावे. आता आ औ ओ याशिवाय सुद्धा काही चित्र आहेत, त्यांची नावं, चित्र व नाव आपल्याला पाहायचे. आता पहा ही आहे टोपी. बरोबर. तर टोपी असं लिहू शकता तुम्ही, आणि टोपीला इंग्रजीमध्ये बोलतात कॅप असं तुम्ही लिहू शकता. त्यानंतर सांगू शकता, लिहू शकता. त्यानंतर आहे हे आहे फणस. ओके. फणसला इंग्रजीमध्ये बोलतात जॅकफ्रूट. तुम्ही असं सांगू शकता, लिहू शकता. त्यानंतर आहे या ठिकाणी हा आहे फुगा. काय? फुगा. फुग्याला इंग्रजीमध्ये बोलतात बलून. तर तुम्ही असं लिहू शकता, सांगूही शकता. त्यानंतर आहे स्कूल बॅग. त्याला मराठीमध्ये बोलतात दप्तर. ओके. दप्तर बोलतात मराठीमध्ये, लक्षात ठेवा. आणि त्याला तुम्ही इंग्रजीमध्ये स्कूल बॅग बोलता. असं तुम्ही लिहू शकता, सांगू शकता. त्यानंतर अजून आहेत पहा याच्या व्यतिरिक्त. हे आहे पुस्तक. आ ओ औ अक्षरा व्यतिरिक्त जे आहे अजून ते आहे पुस्तक आहे. बघा पुस्तकाला बोलतात मराठीमध्ये बुक. त्यानंतर आहे हा आहे टेबल. टेबलला मराठीमध्ये बोलतात मेज. ओके. असं मेज लिहू शकता तुम्ही, आणि त्याला इंग्रजीमध्ये बोलतात टेबलच बोलतात. त्यानंतर आहे या ठिकाणी आहे कुलूप. आपल्या घराला कुलूप लावतो ना आपण, ते कुलूप आहे, आणि कुलूप असं लिहू शकता, आणि त्याला इंग्रजीमध्ये बोलतात लॉक. बरोबर. त्यानंतर आहे हा आहे नांगर. बरोबर. शेतकरी शेती करण्यासाठी जो नांगर वापरतो ना, पुढे बैल झोपलेले असतात ऑक्स, आणि नंतर हा नांगर चालतो शेती नांगरण्यासाठी. ओके. तर हा आहे नांगर. नांगरला इंग्रजीमध्ये प्लग बोलतात. तर अशा प्रकारे तुम्ही सगळ्या चित्रांची मराठीमध्ये व इंग्रजीमध्ये नावे तुम्ही सांगू शकता, लिहू शकता. ओके. तर अशा प्रकारे थँक्स फॉर वॉचिंग मुलांनो. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर हा व्हिडिओला तुम्ही लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं कमेंट करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण की त्यांचं सुद्धा होमवर्क चांगल्या प्रकारे होईल, त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे समजेल. आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू व्हेरी मच.